पण खरं जे काही अध्यात्म तत्व आहे त्या अध्यात्मामध्ये या ठिकाणी अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य हे जर असतील तर त्याला बोध होण्याला वेळ लागत नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनी खरी जर आहे ना तर जशी पतिव्रता स्त्री आहे ती पतिव्रता स्त्री कधी ठरते जर आपल्या मालकाने सांगितलेल्या गोष्टी जर ती ऐकल तर. आणि जर मालकाने सांगितलेल्या काय पतीची या मता अनुसरवणे पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा. तसं गुरुनी सांगितलेली जी आज्ञा आहे त्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. त्यांची केवळ बाह्य सेवा केलेली ह्या सेवेनी फार काही मोठं होत नाही. त्यांच्या आज्ञेचं पालन ते सांगतात तू ब्रह्म आहे आणि हा ब्रह्म आहे हे निश्चय करीत नाही आणि घ्या तुम्हाला खायला घ्या प्यायला असं म्हणणारा मनुष्य जो आहे तो या आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला काही आज्ञा करा. खरी आज्ञा कोणती? खरी आज्ञा ही की तुम्ही ब्रह्मरूप आहात, तुम्ही देह नाही याचं पालन करत नाही. आणि बाहेरच्या कितीही जरी त्यांच्या सेवा केल्या तर त्यांनी सांगितले की मज लागी काय शरणरी गिजे ना जीवत्वेचे असे दे. गुरूंना शरण गेला देवाला शरण गेला आणि म्हणतो मी तर सुखी आहे मी दुःखी आहे मी मरणारा आहे असं जर म्हणत असेल आणि गुरूंचा बोध काय घेतला त्याने तर त्याची खरी शरणागती झालीच नाही. जीवत्वेचे असे दे तरी धिकी या बोली न लजीजे प्रज्ञा केवी. माऊली म्हणतात धिक्कार असो त्याच्या बुद्धीचा. याचा अर्थ बुद्धी जी आहे ती गुरुनी सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे. काही लोक गुरुजींचं न ऐकता आता सांगितल्याप्रमाणे सर्व काही करतात परंतु त्यांना बोध होताना दिसत नाही. याचं कारणच असं आहे की ह्या आज्ञेच्या विषयी स्वामी महाराजांनी उदाहरण सांगितलं त्यांचं घडलेलं की त्यांची पाठ दुखत होती. पाठ दुखत होती. त्यांनी एका शिष्याला सांगितलं की तू पाय तोडून दे माझी पाठ तोडून दे. त्यांनी सांगितलं तुमचा एवढा सच्चिदानंद लीला विग्रह आणि त्याचे पाय मी तुमच्या पाठीवर मी पाय देणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलं. आणि थोड्या वेळाने दुसरा मग आला तर त्याला सांगितलं की बा माझी पाठ तोडव. त्याने लगेच खचाखच लगेच पाय तोडवली त्या पाठ तोडवली. मग तो शिष्य त्या गुरूंजवळ परत आला आणि त्यांनी सांगितलं की काय म्हणे मनुष्य आहे म्हणे तुम्ही जरी बोलले तरी त्यांनी पाय कसं आपल्या पायाने गुरुजींची पाठ तोडवायचीच कशी. म्हणून म्हटले की या ठिकाणी तर त्याला काही वाटलं नाही म्हणणे. तर ते म्हणे तुम्हाला तरी योग्य वाटलं का हे? ते म्हणे काही नाही त्यांनी फक्त माझी पाठ तोडवली पण त्याच्या आधी तू माझी जीभ तोडवली. आज्ञा करीत होते माझ्या पाठीवर तू आधी जीभ तोडवली. याचा अर्थ त्यांचं जे आज्ञेचं पालन जे आहे ते पालन करणं हे खरं कर्तव्य आहे बाह्य सेवा नाही. म्हणून इथं ज्ञानोबाराय सांगतात की या ठिकाणी ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी.